त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ 12 नोव्हेंबर रोजी एका समाजातर्फे कारंजा शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र या बंद दरम्यान काही समाजकंटकांनी शहरातील शांततेला भंग करण्याचा प्रयत्न करीत शहरातील प्रमुख मार्गावरील काही दुकानांमध्ये दगडफेक करून दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी दिरंगाई न करता या समाजकंटकांना वेळी सावर घातल्यामुळे मोठी हानी टळली। सध्या शहरामध्ये शांततेचे वातावरण आहे। पोलिसांतर्फे या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून धरपकड सुरू असल्याचे समजते। या संदर्भात कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। चांगल्यापैकी प्रादेशिक त्या चौकामध्ये ते आरोग्य दाखवले जाईल। त्या बदमाशाला दाखवण्याची याची खात्री बाळगा। पुन्हा एकदा ठाण्यावरून विनंती करतो, पोलिसांवर विश्वास ठेवा, कोणतेही बंधन नाही, आपले सुरू ठेवा, आपल्या सेवेत आम्ही हजर आहोत। झालेल्या घटनेची कारवाई केलेली आहे, आरोपी अटक केलेले आहे, तपास सुरू आहे। धन्यवाद। नमस्कार, मी ठाणेदार कारंजा शहर जिल्हा वाशिम। काल जी कारंजा शहरामध्ये समाजकंटकाकडून काही दुकानावर दगडफेकीची घटना घडली, त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तर त्यामध्ये सर्व समाजकंटकावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, अटक करण्यात आली, अटकेची कारवाई सुरू आहे। तरी कारंजा शहरातील सर्व नागरिक आणि व्यावसायिक आणि दुकानदार यांना विनंती आहे, शहरातील वातावरण अतिशय शांततापूर्ण आहे, कोणताही तणाव नाही किंवा कोणती दहशत असण्याचं कारण नाही।
सर्वांनी आपले प्रतिष्ठानं वगैरे सुरळीत ठेवावे, सर्व व्यवहार नेहमी सुरळीत ठेवावे. पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलीस कोणत्याही घटनेत दखल घेण्यास सक्षम आहेत आणि कारवाई करण्यासही सक्षम आहेत. अँटी सोशल एलिमेंट्सवर कठोर कारवाई करण्यात येत आहे आणि समोर तिथेच केल्या जाते. धन्यवाद. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.